राज्य सरकारनं ओबीसी, SEBS आणि सर्वसाधारण प्रवर्गातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महिला आणि मुलींतर्फे नागपुरात सत्कार करण्यात आला। लाडकी बहीण योजनेसह उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींबाबत राज्य सरकारनं अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली होती, ज्या अंतर्गत ओबीसी, SEBS आणि EWS श्रेणीतील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या 3 प्रवर्गातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे। सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली। यानंतर रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता विमानतळावर महिला आणि मुलींनी त्यांचा सत्कार करत आभार मानले। आज जब वो मुंबई से यहाँ आए तो उनके लिए हमारे लिए एक खुशी की बात थी, क्योंकि उन्होंने लड़कियों के लिए फ्री शिक्षण किया है। पोस्ट ग्रेजुएशन जो लड़कियां करना चाहती है लेकिन परिस्थिति की वजह से कर नहीं सकती, उनके लिए ये बहुत अच्छी योजना है और उसके लिए बहुत मैं देवेंद्र जी का धन्यवाद करना चाहती हूँ।